ठिकाणी मी इथं अर्धा किलो मैदा घेतला आहे, म्हणजे 4 कप मैदा, थोडंसं मीठ टाकायचं आहे, तूप टाकायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आधी मिक्स करायचं आहे. नंतरनं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे साईडला ठेवूया. पाक करण्यासाठी 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल, एकदा नक्की बघा. तर अशा प्रकारे पाक बनवून घेतल्यानंतर विलायची पावडर, कलर टाकून पाक तयार झाला आहे. पुरीपेक्षा थोडंसं मोठी साईज घेतली आणि गोल असा रोल करून मधून साच्याच्या साहाय्याने होल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व आपण बालुशाही तयार करून घेणार आहोत. तळण्यासाठी तेल एकदम थोडंसं गरम करायचं आहे, जास्त गरम तेलाचा वापर करायचा नाही, नॉर्मली गरम पाहिजे. तर कलर चेंज होईपर्यंत तळून घेतलं आहे. कोमट पाकामध्ये हे बालुशाही टाकायच्यात आणि अर्धा तास मुरायला ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. अशा प्रकारे एकदम झटपट असे रसरशीत बालुशाही तयार आहे. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा